त्यांचा नामउल्लेख करणारे चांगलं अतिशय चांगलं सॉन्ग होतं. जाऊया मॅच मध्ये दोन बलाढ्य बलवान संघामध्ये हा सामना पाहायला मिळतो. चेंजगे मोडवलीच्या विरोधात जे हनुमान निजे संघ आपण मैदानात पाहतो. आज प्रज्वल स्वरूप 11 चेंजगे मोडवली या नावाने हा संघ खेळताना पाहा मिळतो आपल्याला. दोन्ही संघाने एक एक सामना जिंकला आणि जो जिंकेल तो मात्र सेमीफायनल मध्ये धडक मारेल. सेमीफायनल मध्ये लढत होईल पडले संघाच्या विरोधात. सलामीची जोडी मैदानामध्ये पाहतोय आपण. कल्पेश पाटील आणि ऋतिक पाटील ही ओपनिंग प्लेयर जोडी. गोलंदाजी मार्क वरती नितेश पाटीलला पाहतोय. पॉवर प्ले 1 आहे. 4 षटकांचा सामना आहे. या दोन संघामध्ये बिग फाईट मॅच पाहायला मिळेल. आतापर्यंत चांगले सामने पाहिले. मागचा सामना काय तर एकतर्फी होता, एकाच षटकामध्ये संपला गेला. आता मात्र पुन्हा एकदा नव्याने सामना सुरू होतोय. लेट्स प्ले. पहिलाच बॉल विकेट करण्याचा प्रयत्न. लेग बिफोर पायचीत पकडलं गेला. मिडल स्टंपला बॉल होता. मोठा फटका खेळत असताना कानवरती चेंडू आदळला आणि पंचांचं बोट मात्र आकाशाकडे. पहिला धक्का. मध्ये येत असताना डावकुऱ्याचा बॅटर हो. पुन्हा एकदा चांगला बॉल होता. अगदी खोलवर टप्प्याचा चांगला फिल्डिंग पाहायला मिळतोय. त्यानंतर मिसफील्ड झाले. चेंडूला उचललं होतं. पुन्हा एकदा चेंडू हातातून सुटून पुढे गेला आणि तोपर्यंत 2 धाबा घेण्याचा अवधी होता. पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ पाहा मिळतो. नितेश पाटील होय ते फटका सरळ केल्या. कॅचचा कॉल. फिल्डर दूरवरती राहिलेत. करण होते. 1 बाउंड 4. लॉंग ऑफला फिल्डर थोडेसे पाठीमागे राहिले. तोपर्यंत या 4 धावा मिळाल्या. हो एच झेल ड्रॉप. फर्स्ट स्लिपला प्रयत्न चांगले होते. झेल अगदी पुढ्यात पडला. त्यामुळे जीवनदान मिळालं. चौकार आल्यानंतर संधी होती विकेट मिळवण्याची. मात्र ती संधी गमावली आहे. एक धक्का लागला होता. धावा झाल्या ते एकूण स्कोरबोर्ड वरती 7 धावा. 7 ही धावसंख्या पॉवर प्लेचं एकमेव षटक. 4 षटकांचा सामना आहे. दुसऱ्या फेरीतील दुसरा मॅच. 2 सामने जिंकल्या तर पडले गाव संघाने. त्यामुळे याच्यातून विजेता संघ त्यांच्याशी सेमीफायनलचा मॅच खेळेल. फटका चांगला आहे. पॉइंटच्या वरून उडवलाय. सुपर चौकार.
दुसरा चौकार या ओव्हरमध्ये. एक जरी विकेट गेली असली पहिल्या बॉलवरती तरी सुद्धा इथे थोडंसं कमबॅक करण्याचा प्रयत्न राहिलाय. कारण पॉवर प्लेचं षटक आहे, त्यांना माहिती आहे प्रत्येक खेळाडूला की मोठे फटके खेळण्याची संधी असते. पुन्हा एकदा चांगला फटका, पुन्हा गॅप मधून तिसरा चौकार या ओव्हरचा. तुम्हाला पाहायला मिळाले पहिल्याच ओव्हरमध्ये 3 चौकार आले. पहिल्या बॉलवरती विकेट आली. त्यानंतर आलेले 3 चौकार. ऋतिक पाडीच्या बॅटमधून 2 आले लागोपाठ आणि त्यानंतर एक कमलेश पाटीलने सुद्धा एक चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. पॉवर प्ले मध्ये चांगल्या धाबा आल्या 15. आता पॉवर प्ले संपलाय त्यामुळे क्षेत्ररक्षण पूर्णपणे विखुरलेलं पाहायला मिळेल. बाउंड्री लाईन वरती फिल्डर पाहायला मिळतील. ओव्हर नंबर 2 चा खेळ सुरू होईल. करम पाटील गोलंदाजी करण्यासाठी आलाय. पहिलाच बॉल जागा बनवून खेळायचं होतं. अगदी चेंडू पाहायला मिळतो तुम्हाला या ठिकाणी. विकेट मिळाली आहे रनआउटची. फलंदाज बाद झालाय. धक्का दुसरा लागलाय वडवलीला. थँक्यू. अगदी चेंडू एस्टेनच्या वरून गेला डॉट. त्यानंतर आलेली विकेट. यस्कावाला थोडीशी दुखापत आहे. सातत्याने क्रिकेट खेळत असतो. क्रिकेट का आपण स्वतःची बाजी लावत असताना क्रिकेटमध्ये अशा घटना घडत असतात. त्यामुळे स्वतःला सावरणं सुद्धा तेवढंच महत्वाचं असतं. कारण क्रिकेट काय खेळता येईल, मात्र स्वतःला तेवढंच दुखापत असताना सुद्धा मैदानावरती खेळणं खूप अवघड असतं. मात्र तशा परिस्थितीत सुद्धा आपले खेळाडू आपल्या टीमसाठी, आपल्या गावासाठी सातत्याने खेळत असतात. बिग हिट केलाय. बॉल हवेत आहे. सरळ खेळले. उंचच उंच षटकार. या इनिंगचा पहिला षटकार ऋतिक पाडीच्या बॅटमधून. ऋतिक लय मध्ये आलाय. बऱ्याच दिवसानंतर आज आपल्या या घरेलू टीम साठी पहिल्यांदाच सामना खेळतोय. सेकंड ओव्हर. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट करायचं होतं. थांबले जागेवरती पोच घेत असताना मात्र चेंडूचा वेग चांगल्या प्रकारे पाहायला मिळाला आणि त्यामुळेच डॉट चेंडूची सांगता जायला होत असताना पाहिले आपण. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. करम पाटीलला पाहतोय मैदानावरती.
पुन्हा एकदा फटका चांगला आहे, आजच्या रडारामध्ये आला, फेकून दिलाय षटकार. लागोपाठ षटकार येत असताना पाहतोय ऋतिक पाटील चांगल्या रेंज मध्ये आहे. सध्याच्या घडीला पाहिला मागच्या मॅच मध्ये सुद्धा अत्यंत चांगली विस्फोटक बॅटिंग त्यांनी केली होती आणि यावेळेस सुद्धा 2 षटकार त्याच्या बॅटमधून सध्या पाहायला मिळतात आपल्याला. दुसऱ्या षटकामध्ये आहोत आपण. पुन्हा एकदा कॅचचा कॉल आहे, विशाल पाठीमागे राहिलाय मात्र झेल हाताला ब्रश झाला चेंडू आणि पाठीमागे निघून जातोय. 1 बाउंड 4. चांगल्या प्रकारे बॅटिंग होत असताना पाहतोय आपण बडवली संघ. पुन्हा एकदा बॅकफुटला गेल्यात, कट केलाय, जबरदस्त फटका, अप्रतिम शॉट, चेंडू चाललाय सीमा पार. 1 मोर 4. दोन ओव्हरचा खेळ समाप्त झाला. प्रथम बॅटिंग करत असताना बडवली संघ 2 बाद 35 धाबा स्कोरबोर्ड वरती पहा मिळतात. थोडीशी टीम मीटिंग केली जाते की आता एखाद्या चांगला गोलंदाज शोधावा लागेल, या धाबा रोखायच्या तर रोखायच्या कशा. मात्र या खेळपट्टीवरती सातत्याने धाबा होतात. बरेच क्रिकेटचे सामने याच मैदानावरती परमपूज्य स्वामी डिकेदास महाराज क्रीडांगण डायगरचं भव्य मैदान, सातत्याने या मैदानावरती धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात आणि आता मात्र क्रिकेट. दोन षटकामध्ये 35 झाल्या. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज मनाल पाटीलला पाहतोय बॉलिंग मार्कवरती. ओव्हर नंबर 3 घेऊन आला. मागच्या षटकात सुद्धा धाबा गेल्या, तब्बल 20 धाबा आल्या, त्याच्या अगोदर 15 आल्या होत्या. विकेट जरी आले असले दोन्ही ओव्हर मध्ये तरी सुद्धा धाबांचा ग्राफ हा वाढतच चाललेला पाहायला मिळतोय. तिसरं षटक, पहिलाच बॉल, फटका ऑन साइडला केल्यात. मिडॉन मध्ये फिल्डर जातात, एक धाव कंप्लीट केली, दुसऱ्या धाब्यासाठी निघाल्यात आणि पाहता पाहता दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली आहे. चांगल्या धाव संख्येकडे वाटचाल करत असताना बडबडी संघ टॉस गमावल्यानंतर त्यांच्या बाट्याला बॅटिंग आली आणि बॅटिंग ऑर्डर मध्ये सध्या तरी चांगली बॅटिंग केली आहे. 37 धाबा, आउटसाइड ऑफ स्टंप, व्हाईट यॉर्कर फेकण्याचा प्रयत्न होता मात्र दिशेपासून भरकटलाय. पंच बाद चिकूड करत असताना एक धाबा अवांतर स्वरूपाने. 38 धाबा झाल्यात. विशाल पाटील, हो इथे सुद्धा फटका चांगला खेळायचा होता, चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेग मधून पुढे चाललाय. तोपर्यंत 2 धाबा पाहायला मिळतात आपल्याला. 2 धाबा कंप्लीट केल्या गेल्यात. तिसऱ्या धाब्यासाठी निघाले होते मात्र नकार दिला जातोय. धावसंख्या 40 झालेली आहे.
सुरुवातीपासून चांगले फटके आले बॅट मधून, खास करून ऋतिक पाटीलने इम्प्रेस केला. लॉंग ऑन लॉंग ऑफ डीप कव्हरला फटकेबाजी करत असताना सातत्याने मोठे फटके त्यांच्या बॅट मधून पाहिले गेले. फटका इथे सुद्धा उडवलाय. बराच वेळ बॉल हवेत होता, मध्ये तोपर्यंत फक्त एकेरी धाव मिळेल. या ओव्हरमध्ये पाहतोय म्हणून अद्यापर्यंत एकेरी दुहेरी धाबा देत असताना मागच्या ओव्हरमध्ये सुद्धा 20 धाबा आल्या. त्याच्या अगोदर 15 धाबा होत्या पॉवर प्ले मध्ये. तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. उलटॉस पिकअप शॉट ही मिड विकेटला षटकार. षटकाराला एकूण धावसंख्या आता 47 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना प्रत्येक गोलंदाजावरती मात्र हल्ला चढवला जातोय. चौकार षटकार येत असताना खास करून ऋतिक पाटीलच्या बॅट मधून हे फटके पाहिले गेलेत. हो, आत्ताचा मिस टाइम आहे. गोलंदाज पुढे सरकलाय. कॅचचा कॉल काय केलंय गोलंदाजाने. साधा सोपा झेल घेता घेता सोडलाय म्हणेने, मात्र हे झेल तुम्हाला मागात पडत असतात. इथून सुद्धा तुम्हाला कमबॅकची संधी होती, मात्र झेल सोडलाय ऋतिक पाटीलचा. अगदी जास्त कठीण सुद्धा नव्हता, काही करण्याची गरजच नव्हती. तुम्हाला फक्त कॉल देणं फक्त गरजेचं होतं. पुढे सरकायचं होतं आणि अलगद झेल टिपायचा होता. लास्ट गो. पुन्हा एकदा उडवला. आत्ताचा मिस टाइम आहे. करम पाटील झेल खाली. काय चाललंय काय चाललंय निजे टीमचं. आणि इथे फलंदाज एकाला बाद व्हावं लागेल. गाडी किटीलाय आणि आता डायरी किटवर झालंय. पाहावं लागेल आता. थर्ड अंपायरला रेफर केलंय. या क्रॉस झाल्यात का नाहीयेत. ऋतिक बाद झालाय. याच त्याचं लक्ष नव्हतं. पाठीमागे पाहिलं गेलं. थर्ड अंपायरने कॉल दिलाय आणि डायरेक्ट हिट झाला. त्यामुळे ऋतिकची विकेट येथे मिळते ती निजे संघाला. कोण झाल्यात त्या 49 49 जावा. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. चला शेवटचं षटक. विनीत विनीतला पाहतो आपण.
शेवटचं षटक मार्गस्थ असताना विशाल पाडी स्ट्राईक वरती. नॉन स्ट्राईक यांना फलंदाज नवीन शुभम पाटील आलाय. विकेट करायचं होता त्या ठिकाणी. लाईन अत्यंत चांगली ठेवली आउटसाइड ऑफ स्टंप कव्हर करत असताना. पाठीमागच्या काही चेंडूवरती थोडस कमबॅक राहिलं निजे संघाचा. 49. फटका इथे सुद्धा हवेत केला टीपेक्षा कबरला. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. धावा 50 कंप्लीट. 53 धावा स्कोरबोर्ड वरती. चार चेंडूंचा खेळ पर्याप्त आहे. पुन्हा एकदा एकच धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. 54 ही धावसंख्या पाहायला मिळत असताना फटका इथे सरळ केल्यात. कॅचचा कॉल करण्यात आल्या. झेल टिपलाय. फलंदाज बाद. 1 मोर विकेट डाऊन. छप्पन्न धाबा स्कोरबोर्ड वरती पहा मिळतात तुम्हाला. नवीन बॅटर विकास पाटील. पुन्हा एकदा त्याचा कॉल. झेल सुटला. 4 धाबा चौकार. धाबा टार्गेट सेट करणारा बॉल तुम्हाला पाहा मिळतोय मॅच मध्ये. पाहतो आपण इथून एखादा टार्गेट सेट होईल का. विकेट काढायचा प्रयत्न जवळपास नाहीये. 2 धावेचा कॉल असेल आणि येथे दुसरी धाव. फलंदाज बाद. दुसरी धाव घेत असताना फलंदाज बाद झाला. 59 धाबा केलेले आहेत आणि 60 धाबांचं टार्गेट. या मॅच मध्ये 15ची सरासरी आस्किंग रन रेट प्रति षटकामागे 15 धाबा करायच्या ज्या हनुमान निजे टीमला.
तेच आहे ज्या हनुमान निजे संघाला बरोबर आहे अत्यंत चांगला सामना पाहायला मिळेल जरी धावसंख्या मोठी 4 ओव्हरमध्ये 60 धाबा चेस करायचे 15ची सरासरी तुम्हाला ठेवायचे प्रति ओव्हर प्रति षटक हा सामना लगेच सुरू होईल आता दुसऱ्या फेरीतील दुसरा मॅच आहे आजचा दिवस हा फडकेपाडा संघाच्या नावावरती राहिला आज 2 सामने पडले संघाने सुद्धा जिंकल्यात आणि याच्यातील विजेता टीम पडले संघाची सेमी फायनल खेळ त्यामुळे अत्यंत महत्वपूर्ण मॅच आहे ही मॅच होते हे इथंच आहे सलामीची जोडी जय हनुमान निजे संघाची नितेश पाटील आणि विशाल पवार या जोडीला पहा मिळतो आपल्याला वडवली संघाच्या वतीने पहिले षटक कमलेश कमलेश पाटील उर्फ काबाला पाहतोय आपण थोडासा इंजुरेड आहे मग अशी बॅटिंग ऑर्डर मध्ये धाबात होऊन परतला पॉवर प्लेचे षटक घेऊन आला आपल्या टीमच्या बाजूने फिल्डिंग प्लेसमेंट अत्यंत चांगलं प्रणित तट या सर्कलच्या बाहेर 2 फिल्डर तुम्हाला पाहायला मिळतात डीप मिड विकेट आणि लॉंग ऑन वरती हा 2 फिल्डर बाहेर कल्पेश पाटील आणि त्याचबरोबर कल्पेश पाटील पहिलाच बॉल या ठिकाणी पाहतोय फिरला चेंडू टुईंगला लागलाय आणि ज्या पद्धतीने खेळायचं होतं होऊ शकले नाही आणि पहिल्या बॉलवरती या मॅचची गोल्डन विकेट आली आहे नितेश पाटील बॅक टू द पॅव्हिलियन त्याचप्रमाणे निजे संघाला सुद्धा पहिल्या बॉलवरती मोठा धक्का लागलाय या धक्क्यातून सावरेल का संघ 1 डाऊनला पाहतोय आपण केतन पाटील येत असताना मोठा धक्का लागलाय 60चं टार्गेट आहे मॅच मध्ये 60 धावसंख्येचा पाठलाग करत असताना फटका येथे सुद्धा चांगला आहे बराच वेळ बॉल हवेत होता मिड ऑफला अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू फेकण्याचा प्रयत्न होता कमलेश पाटीलचा मात्र 2 चेंडू डॉट आल्या त्याच्यामध्ये 1 विकेट होती 60चं टार्गेट आहे मॅच मध्ये हो पुन्हा एकदा चांगला चेंडू अगदी वेगाने
चांगल्या पद्धतीने फेकला जातोय, सरळ निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. दाट बॉल येत असताना पहिला विकेट लवकर गेलं, त्यामुळे थोडंसं दबाव प्रेशर तुम्हाला पाहायला मिळतोय. जेव्हा जेव्हा प्रत्येक विकेट गडी बाद होत असतो तेव्हा मात्र असं चित्र सातत्याने तुम्हाला पाहायला मिळत असतं. आणि ते चित्र पाहत असताना पुन्हा एकदा 1 सेकंड डॉट लागोपाठचे डॉट चेंडू जात असताना पाहायला मिळतात. या ओव्हरमध्ये अद्यापपर्यंत एकही धाव नाहीये. यावेळेस ऑन द टॉस केल्यात आणि पुन्हा एकदा फलंदाज बाद. धक्का दुसरा निजे संघाला लागत असताना केतन पाडीच्या स्वरूपामध्ये. आपल्याला नवीन बॅटर मैदानामध्ये दिशांकला पाहतोय. 2 खेळाडू बाद झाल्यात, अद्यापर्यंत खातही खुलं गेलं जात नाहीये. लास्ट बॉल पाहायला मिळेल आपल्याला. 2 विकेट तर आल्यात. शेवटचा चेंडू. हो, चांगला चेंडू. मेडल षटक. पहिले मेडल षटक पाहायला मिळतोय तुम्हाला. 2 विकेट मिळवले एका ओव्हरमध्ये आणि मेडल षटक पेकलंय गोलंदाज कमलेश पाटील उर्फ काबाणे. या स्पर्धेतील पहिलं मेडल षटक. होता त्याने विकेट हॅट्रिक मिळवली आणि 50 धावा पूर्ण करण्याचा मान निजे संघाच्या समीर पाटील कालच्या दिवसामध्ये पाहिला आणि आता मेडल षटक उमेश पाटीलच्या नावावरती राहिलाय. स्कोरर आमचे लेखाजोखा सांगत असताना जयेश पाटील आमचे स्कोरिंगची भूमिका करत असताना पहिला मेडल षटक आला. आता गोलंदाज ऋतिक पाटील. अद्याप तुम्हाला 60 धावा बनवायचे आहेत. चेंडू शिल्लक आहेत ते 18. 18 मध्ये 60 धावा. नागपुरी आताचा बॅटर विशाल पबा स्ट्राईक वर्दी. फडका ऑन साइडला अलॉंग द कार्पेट. आता मात्र पहिली धाव पाहायला मिळत असते. लेफ्टी राईटी येते. दोन बाद एक अशी सध्याची स्थिती पाहायला मिळते. निजे संघाची ज्याने 60 धावसंख्येचा पाठलाग करत असताना सध्या तरी थोडीशी गडबड झाली आहे. सुरुवातीलाच धक्का लागला, त्यानंतर डॉट बॉल आले. पुन्हा एकदा शेवटच्या बॉलवरती विकेट मिळाली 5व्या बॉलवरती आणि शेवटच्या बॉलवरती सुद्धा विकेट मिळता मिळता राहिले. त्यामुळे आता एज लागतोय. चेंडू पुन्हा एकदा पाठीमागे. रन्स नाहीये. एकच धाव अद्यापपर्यंत स्कोरबोर्ड वरती झाली आहे.
पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल ड्राईव्ह केलाय समोर मिड ऑफला. एकेरी दामेल. एकापेक्षा जास्त काही नाहीये. चांगली गोलंदाजी करत असताना ऋतिक पाटीलला सुद्धा या ओव्हरमध्ये पाहतो आपण. सध्यापर्यंत 2 धावा खर्च केल्यात. विशाल स्ट्राईक वरती. हो ते चेंडू चांगला आहे. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेला वळण घेतलंय. आणखीन एक डॉट बॉल आलाय. संघर्ष करावा लागतोय धाबांसाठी. आपण पाहतोय निजे संघाला दुसऱ्या सत्रामध्ये खेळत असताना 7 धावसंख्येचा पाठलाग करायचा होता. मात्र सुरुवातीला जे धक्के दिल्यात अद्याप त्या धक्क्यातून सावरला नाहीये. इथे पुन्हा एकदा बॉल हवेत आहे. रुपेश नो मिस्टेक. वन मोर बॅटर. आणखीन एक धक्का लागत असताना निजे टीमला. नवीन बॅटर मैदानामध्ये पाहतोय आपण संतोष आलत. 3 खेळाडू बाद झाल्यात. धाबा आहेत त्या स्कोरबोर्ड वरती फक्त 2. ऋतिक पाटील ओव्हर नंबर 2 चा खेळ सुरू असताना शेवटचा चेंडू या ओव्हरमध्ये पाहायला मिळतो आपल्याला. बॉलर ड्राईव्ह बॅक केलाय. पुन्हा एकदा एकेरी धाव मिळेल. चांगली गोलंदाजी. पहिलं षटक मेडन. त्यानंतर या ओव्हरमध्ये फक्त 3 सिंगल आल्या आणि 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 ओव्हरमध्ये धाबा आहेत त्या 3-3. चला 2 संघ मैदानामध्ये पाहतोय आपण. खेळत असताना एकीकडे पाहिलं तर प्रज्वल स्वरूप प्राजल स्वरूप तेच मोडवली. अर्थातच प्रवीण शेठ तांडेल यांनी हा संघ पुरस्कृत केलाय. त्यांच्याच ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया. आणि दुसरीकडे टीम जे हनुमान निजे संघ खेळत असताना शुभम पाटील मैदानामध्ये आलाय. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 षटकांचा खेळ बाकी. आता धाबा पडबत असताना पहा मिळतो. अगदी मॅच वरती मजबूत पकड निर्माण करत असताना वडवली संघ. याच्यानंतर विजेता टीम पडले संघाची सामना खेळणार आहे. बिग हिट केलं जातंय. जास्त उंची लांबी कमी आहे. मात्र गेलाय का? आणि हो गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला संघर्षाचा शंखनाद करणारा पहिला षटकार संतोषच्या बॅट मधून. दादांचे गाणं खूप डीजे थँक्यू सो मच. पहिला षटकार येत असताना शुभमच्या विरोधात. हो हो थोडासा चेंडू स्लोअर केला. गती कमी केली. पाठीमागे टप्पा ठेवला आणि मोठा फटका खेळायचा होते. पहिलंच पाहिलं गोलंदाजाने संतोषला आणि त्यानंतर डॉट बॉल. पुन्हा एकदा बिग हिट.
बॅटच्या रेंज मध्ये आलाय दुसरा षटकार या ओव्हरमध्ये. दोन षटकार शुभमच्या या ओव्हरमध्ये. संतोष पाटील तिसरा नाहीये, जवळपास चेंडू राहिलाय, जमिनीवरती लँड झालाय, तोपर्यंत एकेरी धाव मिळाली. धावसंख्या 16. 16 धावा पहा मिळतात तुम्हाला स्कोरबोर्ड वरती. सध्याच्या घडीला पाहतोय 3 खेळाडू बाद झाल्या. तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. ओ क्लीन बोल्ड, फलंदाज बाद, दांडी गोल. संतोष पाटील स्ट्राईक वरती, ज्याच्या बॅट मधून मगाशी पाहिले 2 मोठे फटके आले, षटकार आले, आणि तोच आता स्ट्राईक वरती बॅटर. शेवटचं षटक प्रगती पथावर. पहिलाच बॉल बिगिट केले जाते, फटका हवेतून खेळण्यात, लॉंग ऑनला षटकार. थँक्यू. पहिल्याच बॉल वरती षटकार आलाय. हो, चांगला बॉल होता, अगदी खोलवर टप्प्याचा यॉर्कर, मात्र समोर बॅट केले, त्याच्यावरती एकेरी धाव मिळाली आहे. धावसंख्या 23. 23 चा स्कोरबोर्ड वरती. पुन्हा एकदा एकेरी धाव. इकडे धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळते आपल्याला. आता 24 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय.
फुलटॉस फायदा उठू शकले नाही आहे. फक्त आता या मॅच मध्ये औपचारिकताच पाहायला मिळेल. टू गो 2 चेंडूंचा हे पर्याप्त आहे. हो पुन्हा एकदा चेंडू पॅड वरती आदळतोय. डॉट बॉल आलाय आणि फक्त आता एकच चेंडू फेकायचा आहे मॅच मध्ये. टॉस आणि त्याच्यावरती मात्र सामना विजयी झालाय. सामना जिंकलाय तो टीम वडवली संघाने. प्रांजल स्वरूप 11 चेंजगे मडवली संघाचे प्रवीण शेठ तांडेल या संघाचे पुरस्कर्ते आहेत. आपलं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम. थँक्यू. पुणे आलेल्या सर्व मान्यवरच्या खेळाडूंचं हार्दिक स्वागत.
आपण ही स्पर्धा पाहता जय हनुमान क्रिकेट संघ कौसा आयोजित आपण नगरसेवक चषक 20-26 दमदार आयोजन पाहतोय. ची मॅच एका बाजूला सानवी 11 पडले संघ तर दुसऱ्या बाजूला आपण बघितले तर स्वरूप प्रांजल 11 चेंज द गेम वडोली संघ टॉस जिंकलाय. चेंज द गेम वडोली संघाने टॉस जिंकलाय, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. सरा सलामीची जोडी लगेच मैदानात पाठवायची आहे. रोहन आणि ऋतिकला आपण पाहू शकता बेला दोन जबरदस्त बॅटर. काय मॅच जबरदस्त झाली, चांगली बॅटिंग केली, पण नंतर त्यानंतर जन्म निळजी संघाने जास्त झेल सोडले ना त्या कुठेतरी त्यांना महागात पडल्या. ऋतिकचा झेल सोडला, आपण तर कमलेशचा झेल सोडला. सामन्याला होते सुरुवात. सेमीफायनलची मॅच जो संघ जिंकेल तो फडकेपाडा संघाबरोबर मेगा फायनल मध्ये फाईट बॅक करेल. फडकेपाडा म्हणजे आमचा अशोक पाटीलचा संघ. फडकेपाडा म्हटलं तर आमचे मित्र आपण इथं निलेश यांचा संघ. चला सामन्याला ते सुरुवात. सेमीफायनलची मॅच जो संघ जिंकेल तो कमीत कमी ट्रॉफी आणि कॅश प्राइजचा हकदार ठरणार आहे. आल्या सर्व मान्यवरांच्या खेळाडूंचं जय हनुमान क्रिकेट संघ कौसा आयोजित नगरसेवक चषक 20-26 दमदार आयोजनमध्ये आपलं हार्दिक स्वागत. जीटीसीच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केले ते स्वामी परमपूज्य डी के दास महाराज क्रीडांगण. आई गौदेवी चषक 2026